अमरावतीच्या MIDC परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। शुक्रवारी रात्री ऑल कार्गो घाटी ट्रान्सपोर्ट कंपनीला भीषण आग लागली। या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं असून जवळपास 50 लाखांपेक्षा जास्त किमतीचा माल जळून खाक झाला आहे। आगीचं नेमकं कारण अजूनही अस्पष्ट आहे। अमरावती MIDC मधील नॅशनल पेस्टिसाइड्स अँड केमिकल्स कंपनीसमोर असलेल्या ऑल कार्गो गती ट्रान्सपोर्ट अँड कुरिअर कंपनीमध्ये मध्यरात्री 1 ते 3 च्या सुमारास अचानक आग लागली। ही आग इतकी भीषण होती की पाहता पाहता आगीच्या ज्वालांनी संपूर्ण कंपनीला कवेत घेतलं। बाजूच्या कंपनीच्या चौकीदाराने पहाटे 4 च्या सुमारास कंपनीचे संचालक पंकज बेलणकर यांना फोन करून आगीची माहिती दिली। माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत आणि त्यांनी अग्निशमक दलाला व राजापेठ पोलिसांना या घटनेची माहिती दिली। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल 8 ते 9 अग्निशामक गाड्यांना पाचारण करण्यात आले। आगीमुळे कंपनीतील गारमेंट्स, LED इलेक्ट्रिक्स वस्तू, स्पोर्ट्स बाईक, मॉल्सचा माल, तयार कपडे, मोठे टीव्ही, प्रोजेक्टर, पॅनल, फुटवेअर आणि स्टेशनरीसह अनेक वस्तू जळून खाक झाल्यात। या घटनेची माहिती देताना आकाश पिंपळकर यांनी सांगितले की जर वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आले नसते तर बाजूच्या श्री कार केअर गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या 8 ते 10 गाड्यांनाही आगीची झळ बसली असती। सध्या आगीचं कारण अस्पष्ट असून कंपनीमधील CCTV कॅमेऱ्यांचा DVR सुद्धा जळाल्यामुळे घटनेचा तपास करणं आव्हानात्मक बनलं आहे। या घटनेमुळे कंपनीला 50 लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे। माझं राहणं इथंच आहे गोदावरी कॉलनीमध्ये आणि माझं हे ऑल कार्गो गतीच्या फ्रँचायझी आहे माझ्याकडे, कुरिअरची, ट्रान्सपोर्टेशन अमरावती जिल्ह्याची। तर सकाळी नाईटला कामणारा जाणाऱ्या मुलाचा मला 3:45 वाजता वगैरे फोन आला, कारण गाडीवर नंबर होता। मी फोन उचलला, त्यांनी सांगितलं की भाऊ तुमच्या या कंपनीमधून आगीचे धूळ वगैरे येत आहे। तसंच मी 10 मिनिटात पोहोचलो आणि येताना मी फायर ब्रिगेडला फोन केला, त्यांनी मुलांनी पण फायर ब्रिगेडला फोन केला। तर आम्ही आलो होतो, पूर्णपणे आतमधून लोट येत होते, शटर वगैरे एकदम लाल झालेलं होतं। हे मी गेट आधी उघडलं आणि आमच्याकडे पाण्यामुळे ते थोडं करायचा प्रयत्न केला, पण ती इतकी म्हणजे हे होतं, भीषण आग होती, ते काही हे होणार नव्हतं। तर अर्ध्या पाऊण तासातच गाड्या पोहोचल्या फायर ब्रिगेडच्या आणि त्यांनी हे चालू केलं। तर पूर्णपणे जवळपास 100-125 कस्टमरांचं शिपमेंट आतमध्ये होते आणि 50 ते 55 लाखाच्या सुमारास सध्याच तरी इथे आहे। किती गाड्या लागल्या आग विचारण्यासाठी? 5 ते 6 गाड्या तर लागल्यास। इथे जास्त गारमेंटचं सामान होतं माझ्याकडे, गारमेंट आणि जे इलेक्ट्रॉनिक गुड्स वगैरे राहतात आणि इथे जे टेक्सटाईल्स वगैरे आहेत, फ्रॉकच्या कंपन्या वगैरे, त्यांचं पाठवणारा पण माल होता, जो आज सकाळी निघणार, जो आम्ही आदल्या दिवशी पिकअप करतो संध्याकाळपर्यंत। तो सकाळी गाडीमध्ये लोड होऊन जाते, पण रात्री असं झाल्यामुळं त्याही मालाचं नुकसान। स्पोर्ट बाईक हो, आता कस्टमरचं जे हाऊस होल्ड वगैरे मटेरियल पण काही आलं होतं, तर त्यांच्यात त्यांची बाईक पण असेल, घर सामान वगैरे जे आर्मी असतात। यामध्ये जे आहे जितकं माल आहे आणि यामध्ये जे नुकसान झालं आहे या संदर्भामध्ये काही विमा वगैरे? हो, आता कंपनीचं तसं माझं बोलणं झालं आहे, ते हायर ऑथॉरिटीचे पर्सन येत आहेत नागपूर वगैरे मेन ब्रांच मधून, ते सर्व डाटा वगैरे काढून येतील आणि तेव्हाच ते सांगू शकू आपण काय झालं। कारण इथलं तर सिस्टम वगैरे जळालं आहे, तर इथून आता सध्याच आपण काही नाही, पण एक अप्रॉक्सिमेटली तरी 50-55 लाखाच्या आसपास तरी आहे, कारण 100-125चा डाटा मी संध्याकाळीच आमच्याकडे अनलोड झाला आहे। काय अंदाज आहे नेमका आग लागण्याचं? काय असं प्राथमिक अंदाज? तर प्राथमिक तर आता जसं पाहत्यावरून इलेक्ट्रिकच वाटत आहे, शॉर्ट सर्किटचं। तर दुसरं आता आल्यावर सर्वेवर वगैरे सर्व मटेरियल चेक केल्यावर पाहू काय अजून दुसरं, आणि CCTV आजूबाजूचे चेक केल्यावर माहीतच पडेल काय आहे। इथे शॉर्ट सर्किटची समस्या होत आहे का, असं महावितरण जबाबदार आहे त्यासाठी सगळे वाटते? हो, आता 1-2 आता ह्याच कंपनीला 1-2 वर्षा अगोदर नॅशनल केमिकल मध्ये ते घटना झाली, तुम्हाला माहीतच असेल, खूप मोठी। आणि आता एक दाल मिल इथे झालेली आहे MIDC चौकात। शॉर्ट सर्किटचे प्रॉब्लेम तर होत आहेत। एका क्षणात ट्रान्सपोर्ट कंपनीचं मोठं नुकसान झालं। या घटनेमुळे MIDC मधील सुरक्षा व्यवस्था आणि विशेषतः अग्निशमन विभागाची गाडी MIDC मध्ये उपलब्ध नसल्याची उणीव पुन्हा एकदा समोर आली आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत।